आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर मी ते जात आहे लास्ट जॉबवरती. बघू शकता लिफ्टमधून गेल्या मी आपल्यासोबत शेअर करणार आहे की आज मी इथे काय काय मेनू बनवणार आहे. तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी तयारी करूया. ते मी अख्खी मसूर थोडी गरम पाण्यात वाफवून घेत आहे, कारण की मला बनवायचं आहे अख्ख्या मसूरचा भात. तर थोडेसे गरम मसाले, जिरा, कढीपत्ता आणि कांदा थोडा भाजून घेत आहे. टोमॅटोज घरचेच मसाले ॲड केले आणि मसूर चांगली शिजवून घेतली आहे, कारण की मसूर चांगली शिजली पाहिजे. मसूरच्या राईसमध्ये राईस काय फट करून शिजतो. तर मी आता मसूर ॲड केली आहे छान अशी कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये. राईस पण आपला ॲड केला आहे. चला मग आता सिटी लावून घेऊयात. 2-3 सिटी मारून घेत आहे. तोपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करूया. तर आज बनवणार आहे बीटरूटची भाजी. तर बीटरूट खिसून घेतली आहे. तर राई, कढीपत्ता, कांदा आणि हिरवी मिरची भाजून घेऊया छान अशी. आता मी चवीपुरते मीठ ॲड केले आहे आणि बीटरूट खिसून घेतलं आहे. अशी भाजी करून का खूप छान लागते. जास्त टाईम लागत नाही, कारण की आपण खिसून घेतलं आहे. तर 10-15 मिनटात भाजी शिजून जाते. मध्ये मध्ये वाफ काढून घेणार आहे. इथे मी बनवत आहे चपाती बनेपर्यंत भाजी आपली शिजून घेऊया. मी बीटरूटच्या भाजीमध्ये खोबरे खिसलेले नाही ॲड करत आहे, कारण की माझ्याकडे नाही आहे. ते झालं आहे अख्ख्या मसूरचा राईस. बीटरूटच्या भाजीमध्ये खोबरं खिसलेलं ॲड केलं की खूप छान आणि टेस्टी लागते भाजी. बीटरूटची भाजी, चपाती आणि अख्ख्या मसूरचा भात रेडी आहे आपला. सगळं व्यवस्थित झाकून वगैरे गॅस वगैरे क्लीन करून बघू शकता. गॅस वगैरे क्लीन करून जात आहे मी घरी. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.